ट्रान्सफॉर्मर तुम्ही ट्रान्सफॉर्मर हा शब्द ऐकलाच असेल. तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे नेमकं काय, तर हे मशीन पाहून राहिले तुम्ही, हे दिसून आलं तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मर हे कुठं कुठं पाहिलेलं आहे तुम्ही. सर्वात आधी हे आपण पाहिलेलं आहे आपल्या गावामध्ये जे डीपी म्हणतात, त्याला नॉर्मली काय वापरतो आपण, त्याला शब्द वापरतात डीपी. तसं डीपीचा अर्थ होते डिस्ट्रीब्युशन पोल. पण याचा उपयोग काय होते, ट्रान्सफॉर्मर हे काय एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस which is convert electrical energy one form to another form. बरोबर आहे, एका फॉर्म वरून दुसऱ्या फॉर्मवर ट्रान्सफर करते किंवा मिळते. ठीक आहे, आणि विदाउट एनी चेंज ऑफ फ्रिक्वेन्सी और पॉवर. ठीक आहे, तर या ट्रान्सफॉर्मरचा एक डेफिनेशन आहे. तर ट्रान्सफॉर्मर हे स्टॅटिक डिव्हाइस का म्हणते याला, कारण ट्रान्सफॉर्मर मध्ये असा कोणताच रोटेटिंग पार्ट नसतो. ट्रान्सफॉर्मर मध्ये रोटेटिंग पार्ट म्हणजे काय, रोटेटिंग पार्ट म्हणजे नेमकं असते का, ज्यामध्ये जे गोष्ट फिरणारी असते, जे फिरते. यामध्ये अशी कोणतीच गोष्ट आहे फिरणारी नाही आहे. फक्त यामध्ये काय होते, जे काही ऍटम आहेत ते काय त्यांच्या स्टँडस्टिल कंडिशनवर राहतात. विदाउट म्हणजे मोटर झाली, डीसी मोटर झाल्या, एसी मोटर झाल्या, यामध्ये काय असते रोटेशन असते ना, बरोबर आहे. तर या रोटेशन मुळे काय होते, मेकॅनिकल लॉस होते. पण यामध्ये असा कोणता लॉस होते काय नाही. तर या ट्रान्सफॉर्मरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे. तर ट्रान्सफॉर्मरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये दिसत आहे तुम्हाला हे पूर्ण अशी एक बॉडी दिसत आहे. याला काय दिसत आहे, इकडून हे पूर्ण हे लोखंडाचं दिसत आहे नाही. तर याला काय म्हणतात, या भागाला मेन टँक म्हणतात. काय म्हणतात, मेन टँक. दिसत आहे हे आहे मेन टँक. ठीक आहे, ह्या मेन टँक मध्ये काय असते, वाइंडिंग असते. काय असते, वाइंडिंग दोन प्रकारच्या वाइंडिंग कशा असतात, एक असतात मी आधी सांगितलं तुम्हाला प्रायमरी वाइंडिंग, एक असते सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंग हे इनपुट सप्लायला जोडलेले राहते आणि सेकंडरी वाइंडिंग हे आउटपुट सप्लायला जोडले जाते. तर या दोन वाइंडिंग वरून डिसाइड केले जाते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. आता स्टेप अप आणि स्टेप डाऊन कशासाठी यूज केले जाते, जशी जशी आपल्याला रिक्वायरमेंट लागेल, म्हणजे आपल्याला जशी रिक्वायरमेंट लागेल त्यानुसार आपण स्टेप अप करू शकतो पॉवरला किंवा स्टेप डाऊन करू शकतो. ठीक आहे, तर या मेन टँक मध्ये काय राहते, वाइंडिंग राहते, त्याचबरोबर काय राहते, ऑइल राहते. त्याला आपण ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणतो, त्याला आपण नॅफ्था ऑइल म्हणतो. ठीक आहे, यामध्ये ऑइल राहते आणि वाइंडिंग राहते. तर त्याचबरोबर या साइडने हे दिसत आहे तुम्हाला हे फ्रेम, हे काय आहे, एअर कूलर म्हणजे कूलिंग प्लेट्स आहे. म्हणजे यामध्ये काय होते, हवा जाते, त्यामुळे काय होते, ते जे ट्रान्सफॉर्मर आहे ते चालू राहते कंटिन्यू. तर ते कंटिन्यू चालू राहिल्यामुळे काय होते, ते गरम होत राहते. ते गरम झाल्यामुळे काय होते, ट्रान्सफॉर्मर जळू शकते. तर ते आपल्याला एअर कूलिंग करण्यासाठी या प्लेट्स लागलेल्या आहे. इकडे असं दिसत आहे तुम्हाला, हे इकडे पण आहे, हे एअर कूलिंग साठी दिलेले आहे. त्याचबरोबर या बॉडीवर दिसत आहे इथे टँक दिसत आहे, याला काय म्हणतात, कन्झर्वेटर टँक. काय म्हणतात, कन्झर्वेटर टँक. काय होते, ज्यावेळेस त्यामध्ये ऑइल तापायला लागल्यावर ते त्याची डेन्सिटी वाढणार आहे, त्याची वाढल्यामुळे काय होणार आहे, ते वर जाणार आहे. बरोबर आहे, हे टँक मध्ये जाणार आहे. टँक मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, हे जर आपण टँक बसवली नाही, फॉर एक्झाम्पल टँक बसवली नाही, पूर्ण याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे आणि हे गरम झालं, तर ते जे तापल्यामुळे जे वाफ वगैरे तयार होते, जर ते जर बाहेरच नाही निघाली, ठीक आहे, त्याला ते वाढेल ना असं, तर वाढल्यामुळे त्याला जर जागाच नाही भेटली तर ट्रान्सफॉर्मर काय होऊन जाईल, फुटून जाईल, ब्लास्ट होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला, आणि हे काही एकदम स्वस्त गोष्ट आहे का, 1000-2000 ची गोष्ट आहे काय, हे लाखो रुपयाची गोष्ट असते. बरोबर आहे, ट्रान्सफॉर्मर. तर एवढा मोठा लॉस आपल्याला परवडत काय, त्यासाठी हे एक सेफ्टी पर्पज म्हणून एक टँक असते. ठीक आहे, ज्यावेळेस ऑइल गरम व्हायला लागेल, तापायला लागेल, ते ऑइल कशात जाईल, कन्झर्वेटर टँक मध्ये जाईल. कन्झर्वेटर टँकच्या बाजूलाच एक असते लागलेलं असं ब्रीदर असते. काय असते, ब्रीदर. हे ब्रीदर असते इकडे लागलेलं. ते ब्रीदर कशासाठी असते,